पात्र आम्हाला फारच हसवणार होतं की जेव्हा म्हणजे त्यातून आपल्याला संदेश भेटतो की नियती आपल्याला पळून जाण्याची एक संधी देते, तर त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, पळून गेलं नाही पाहिजे. वाचला आणि त्याच्या सुरुवातीचं वाक्य हो नदिष्ट. आम्ही हा पुस्तक वाचला आणि त्याच्या सुरुवातीचं वाक्य आम्हा सर्वांनाच आवडलं की चलो कायनात बांट लेते तुम मेरे बाकी सब तुम्हारा. म्हणजे मनोज बोरगावकर सरांना तो व्यक्ती किती प्रिय होता त्या वाक्यावरून आमच्या लक्षात आलं. आणि एखाद्याच्या जीवनामध्ये एवढी कठीण परिस्थिती असते, स्वतःच्या आईला भेटता येत नाही एका स्त्रीला, हे किती संघर्ष असतं त्यांचं हे मला त्यामधून कळालं. आणि जेव्हा म्हणजे त्या लेखकाची आणि एका हिजड्याची नजरानजर होते तेव्हा मनोज बोरगावकर सर नजर चुकावतात, तेव्हा तो हिजडा म्हणतो की नजर किसने चुकाई, तूने की मैंने, फिर हिजडा कोण. हे वाक्य सुद्धा आम्हाला तेवढ्याच चांगल्या प्रकारे आवडलं आणि तो प्रसंग अगदी आमच्या मनालाच भावला. मनोज बोरगावकर सरांना आम्ही बोललो सुद्धा, ते म्हणजे एवढे मोठे माणूस असतानाही त्यांनी आम्हाला काही आरतुर न बोलता अगदी आमच्या वयात येऊन आम्हाला समजेल असं ते बोलले. म्हणजे त्यांना कोणताही गर्व नव्हता आणि ते आम्हाला असे शब्द सुद्धा दिले की जे मी दुसरा भाग जर या पुस्तकाचा काढेल तर मी पहिली प्रत तुम्हालाच पाठवेन. म्हणून त्या पुस्तकाचा आम्हाला फार आनंद वाटतो आणि तो पुस्तक जितक्या वेळी वाचला तितकं नवीन नवीन त्या पुस्तकामधून उमलत जातं. म्हणून आमच्या गुरुजींनी हे पुस्तक 3 वेळा वाचलं आणि आम्ही हा पुस्तक 2 वेळा वाचला. आधी आम्हाला काही कळत नव्हतं, पण दुसऱ्या फेरीला आम्हाला भरपूर काही कळालं. त्या पुस्तकामधून आम्हाला प्रत्येक पात्र आवडले आणि भिकाजीचं पात्र आम्हाला फार रडवून गेला. कारण म्हणजे आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण आम्हाला त्यामधून कळालं की एक जो पुरुष बर्बाद होतो त्यामागे सुद्धा एका स्त्रीचा हात असतो, हे आम्हाला त्या पुस्तकामधून कळालं. आणि तो पुस्तक फारच भन्नाटे. ते वाचत असताना आपल्याला नेहमी उत्सुकता वाटते की पुढे काय होईल असं आपल्याला नेहमी उत्सुकता वाटत राहते. म्हणून तो पुस्तक वाचावासा वाटला आणि त्यामधले प्रत्येक पात्र आणि त्या पुस्तकामध्ये कोणत्या धड्याचे नावही नाही आहेत. आणि एका म्हणजे नदीवर किती प्रेम होतं त्या मनोज बोरगावकर सरांचं आणि एक नदी त्या पुस्तकाचं हृदय आहे हे आम्हाला ते वाचल्यानंतर कळालं. आणि मनोज बोरगावकर सरांना जे काही अनमोल ठेवा भेटला तो फक्त तिथेच, आणि त्यांचं जे वाळू काढण्याचा प्रयत्न होतं ते आम्हाला फारच आवडलं. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला हवीशी वाटेल आणि आपण ते मनापासून जर ठरवली तर ते आपण 100% करतो आणि नियतीसुद्धा आपल्याला साथ देते ते करण्यासाठी, फक्त आपण प्रयत्न नाही सोडले पाहिजेत, हे त्या प्रसंगावरून आम्हाला कळालं. म्हणजे मनोज बोरगावकर सरांनी म्हणलं आहे की आईशी काटलेली नाळ ही नदीशी जुडल्यागत वाटते. आणि त्यामध्ये त्यांनी असं सुद्धा मांडलं आहे की आईसाठी म्हणजे आपल्यासाठी आई असते काळजाचा तुकडा, पण आईसाठी आपण असतो अख्खा काळीज. हे दोन्ही वाक्य आम्हाला तितक्याच प्रकारे आवडले. आणि आईची तुलना नदीशी केली आहे, नदीची तुलना आईशी केली आहे, म्हणजे दोन्ही सारखेच आहेत, त्यांचा गर्भ सुद्धा सारखाच आहे. शेवटची ओळ म्हणजे जसं काही पाणी वाहत वाहत स्वच्छ होत जातो तसंच माणसं जर चालत चालत स्वच्छ होत गेले तर किती छान होईल. आणि फकीरा ह्याची कहाणी सुद्धा आम्हाला म्हणजे आता उत्सुकता आहे, त्या पुढे काय झाली असेल त्याची कहाणी हे सुद्धा आम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. म्हणजे नदी आपल्याला किती काही देऊ शकते हे आम्हाला त्या पुस्तकामधून कळालं. असं दिलं आहे की एक मनोज बोरगावकर सरांना एक माणूस दिसतो तेव्हा ते म्हणतात की या माणसाला एकदा तरी गटावच असं शेवट केलाय. आणखी कल्याणी तुला काही सांगायचं तुला नदिष्ट बद्दल? मला त्याच्यातून कळालं की आपण नादिष्ट नाहीत, नदिष्ट. हा, आपण नादिष्ट नदिष्ट म्हणजे आपल्याला ती नाद नाही आपली नादिष्ट असतं पण चांगलं ना, एखादी गोष्ट आवडते म्हणून नादिष्ट. तुला काय आवडतं सगळ्यात जास्त? चित्र काढायला आवडतं. प्रयासची चित्र छान आहेत की, पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक जेव्हा होतो ना, ती म्हण आहे की ना, ती तेथे त्यामुळे एखादी आवड एखादा छंद त्याचा नाद जरी लागला तर चालतो, पण त्याचा अतिरेक आणि चूक पद्धतीनं अतिरेक जर झाला तर त्याला व्यसन म्हणायला लागतात लोक. त्यामुळे आपण नाद आपला छंद जोपासायचा. साक्षी काहीतरी सांग. अजून छंद कोणाला आहे बरं? मला त्यांची एक सवय फार आवडते की त्यांनी एक दिवस पण नदीमध्ये गेल्याशिवाय त्यांना राहत नव्हतं, नदीवर गेल्याशिवाय राहत नव्हतं. आता ते त्यांचं त्या नदीवर आणि मला असं वाटतंय तुम्ही तेही सांगावं की नदीचा तो तीर पार करत असताना त्यांनी एक वाक्य बोलले होते, सांगा. या ना आता मला. त्यांच्या जीवनातला तो प्रसंग आम्हाला फार आवडला की नदीस्ट म्हणजे बोरगावकर सर जेव्हा त्या नदीवर त्यांच्या बायकोने त्यांच्या हातात पंती दिलेली असते, ती नदी सोडून या असं म्हणते तेव्हा ते पंती त्या नदीमध्ये सोडतात आणि काही मुलं तिथे दंगा करत असतात.
तेव्हा ते मुलं बोरगावकर सरांना म्हणतात की तुम्ही जा नदी पार करून या, आम्ही तो दिवा सांभाळतो. तेव्हा त्या मुलांना आश्चर्य वाटतं की मनोज बोरगावकर सर त्या काठातून या काठावर येतात, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं. आणि जेव्हा मनोज बोरगावकर सर जेव्हा नदी पार करायला जातात तेव्हा त्यांना रोजच्यापेक्षा फारच दम लागलेला असतो. तेव्हा ते म्हणतात की अहंकार हे ओझ्यासारखं असतं. नदीष्ट सोडून